नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण चक्रवाढ पद्धतीने व्याज आकारणी कशी करायची, इंटरेस्ट बाय कंपाऊंड इंटरेस्ट मेथड। आता ही पद्धती अशी आहे की ज्याच्यामध्ये ही गणित सोडवताना तुम्हाला फार मोठे कॅल्क्युलेशन करावं लागतं, त्यामुळे उदाहरणं काहीशी कठीण बनतात। परंतु आजच्या व्हिडिओमध्ये आपण वैदिक गणितातील ट्रिक्सचा वापर करून, बरोबर, त्या ट्रिकचा वापर करून अत्यंत सोप्या पद्धतीने चक्रवाढ व्याजावरची जी उदाहरणं आहेत ती कशी सोडवायची ते पाहणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, तुम्हाला वेगवेगळ्या ट्रिकचा पण परिचय होईल आणि तुमचं उत्तर पण तुम्हाला सहज काढता येईल। तर तत्पूर्वी आपण चक्रवाढ व्याज म्हणजे काय असतं ते पाहूया। चक्रवाढ व्याजाने रास काढायचं सूत्र आहे ए काढायचं सूत्र आहे बघा, ए बरोबर P कंसात 1 अधिक 8/100 n घात, हे चक्रवाढ व्याजाचं सूत्र आहे। A इक्वल टू P ब्रॅकेट 1 प्लस R अपॉन 100 रेज टू n। या ठिकाणी A जी असते ती रास असते, चक्रवाढ पद्धतीने होणारी रास, की ज्याला आपण म्हणतो अमाउंट। त्यानंतर P जे आहे ते तुमचं मुद्दल आहे। आता मुद्दलाचा अर्थ तुम्हाला माहित आहे, ज्या रकमेवर आपण व्याज आकारणी करतो त्या रकमेला मुद्दल म्हणतात, प्रिन्सिपल, म्हणून त्याला P आहे, म्हणजेच काय याला म्हणायचं आपण प्रिन्सिपल। ओके। त्यानंतर R जो असतो तो व्याजाचा दर असतो, म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट, इथे लक्षात। त्यानंतर n जो असतो तुमचा तो कालावधी असतो, n म्हणजे काय, कालावधी असेल, आणि हा नेहमी इयर्स मध्ये असतो। कशामध्ये असणार, इयर्स। आता हे झाल्यानंतर हे फर्स्ट फॉर्म्युला आहे। त्याच्यानंतर आणखी एका फॉर्म्युल्याची आपल्याला गरज लागते, कारण आपण इथे चक्रवाढ पद्धतीने अमाउंट काढली रास, बरोबर। परंतु चक्रवाढ व्याजाचं दुसरं सूत्र आहे, चक्रवाढ व्याज बरोबर सूत्र आहे रास वजा मुद्दल, बरोबर। व्याज काय असतं तर रास वजा मुद्दल, म्हणून इथे कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युला मिळेल आपल्याला, कंपाऊंड इंटरेस्ट इक्वल टू A मायनस P। CI म्हणजे काय, कंपाऊंड इंटरेस्ट झालं चक्रवाढ व्याज, त्याचा हा फॉर्म्युला वापरायचा। म्हणजे सुरुवातीला आपण रास काढणार आणि त्यानंतर चक्रवाढ व्याज बरोबर रास वजा मुद्दल किंवा कंपाऊंड इंटरेस्ट इक्वल टू A वजा P या फॉर्म्युल्याचा आपण वापर करायचा, आणि मग आपल्याला चक्रवाढ व्याज काढता येईल। तर आणखी एक महत्वाची गोष्ट, चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज म्हणजे कंपाऊंड इंटरेस्ट आणि सिंपल इंटरेस्ट यांच्यात थोडा फरक आहे, तो लक्षात घ्या। सरळ व्याजामध्ये काय असतं, प्रत्येक वर्षाला ही जी P ची व्हॅल्यू असते ती स्थिर असते, म्हणजे मुद्दल तुमचं बदलत नाही। पण कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये प्रत्येक वर्षी जे प्रिन्सिपल असते ना ते वाढत जातं, आणि व्याजावरती व्याज आकारणी केली जाते, त्यामुळे कंपाऊंड इंटरेस्ट नेहमी सिंपल इंटरेस्ट पेक्षा जास्त असतं, बरोबर। आता आपण कंपाऊंड इंटरेस्ट वरची काही उदाहरणं ट्रिकच्या सहाय्याने कशी सोडवायची ते पाहूया। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, आणि अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला यापुढच्या व्हिडिओचं सुद्धा नोटिफिकेशन मिळेल। चला तर आपण सुरुवात करूया। बघा मित्रांनो, सूत्राचा तुम्हाला परिचय झालेलाच आहे। आता आपण प्रत्यक्ष उदाहरण सोडवूया। बघा, फॉर्म्युला काय आपला, P दिलेले 2000 रुपीज, R आपल्या 5 PCP आहे, म्हणजे दशे 5 व्याजाचा दर आहे, आणि n किती आहे 2 वर्ष। फॉर्म्युला काय कंपाऊंड इंटरेस्टचा, A इक्वल टू P ब्रॅकेट 1 प्लस R अपॉन 100 रेज टू n। आता या फॉर्म्युल्यामध्ये आपण किमती ठेवूया। आपल्याला P माहित आहे, मग P किती आहे बघा, 2000 इंटू 1 प्लस R किती आहे, तर R 5 आहे अपॉन 100 रेज टू 2। आता इथे काय करायचं,
2000 एज इट इज लिहू आपण इंटू, आता या एकाचा छेद 1 आहे डिनॉमिनेटर, मग आता यांचा छेद समान करायचा, मग समान केल्यावर छेद किती होणार यांचा 100 झालं. आता क्रॉस मल्टिप्लाय करा 100 इंटू 1, 100 गुणिले 1 100च येणार, म्हणजे इथे 100 येणार प्लस 5 1 जा 5, 5 1 5, इथे 5 लिहिणार, याचा कितवा घात दुसरा घात पॉवर 2, म्हणजेच काय येणार आता 2000 इंटू 105 अपॉन 100 ब्रॅकेट 2 पॉवर 2. आता आपण काय करणार नीट लक्ष लावा. तर आता बघा काय येणार मग 2000 मल्टिप्लाय बाय, आता 105 अपॉन 100 किती टाइम्स आहेत बघा 2 टाइम्स आलेले आहे तिथे, म्हणजे काय 105 डिवायडेड बाय 100 मल्टिप्लाय बाय 105 डिवायडेड बाय 100 2 टाइम्स. जर क्यूब असता 3 असते तिथे तर 3 टाइम घेतलं असतं आपण, बरोबर. आता याला सिम्प्लिफाय करू आपण, बघा 2 0 इथले गेले, इथले 2 0 गेले, अजून काय होऊ शकतो 1 0 अप्परचा आणि 1 0 लोअर, बरोबर. म्हणजे इथे काय राहिले आता 2 इंटू 105 इंटू 105 अपॉन 10, येते लक्षात. आता दोनाने भाग जातोय कोणाला 10 ला, बरोबर ना. 2 1 जा 2, 2 5 जा 10, 5 10, म्हणजेच काय करावं लागेल आपल्याला 105 इंटू 105 अपॉन 5. आता या ठिकाणी तुम्ही 5 ने डिवाइड केलं तरी चालेल, किंवा ही नंबर 2 टाइम्स आलेले, म्हणजे 105 चा आपल्याला काय घ्यावं लागणार आहे स्क्वेअर घ्यावा लागेल, बरोबर. तर आपण 7वी इयत्तेला युनिट प्लेसला 5 डिजिट असल्यावर स्क्वेअर कसं करायचं ते शिकलेलो आहोत, ती वैदिक मेथड आहे. कसं करायचं याचं स्क्वेअर, 5 चा स्क्वेअर 25 येते का लक्षात. आणि पुढे 10 ची नेक्स्ट नंबर कोण आहे 11 आहे, ओके. आता 11 आणि 10 चा जो प्रॉडक्ट असेल गुणाकार तो इथे लिहायचा, किती होईल 11 10 चा 110, 11 10 110 येणार ना. म्हणजे याचा स्क्वेअर किती आला 105 इंटू 105 मीन्स व्हॉट 11025, आणि याला आता 5 ने डिवाइड करायचं, बरोबर. 5 ने डिवाइड केल्यावर काय येणार बघा 5 2 जा 10, नंतर 5 1 राहिले, 5 2 जा 10, 10 इथे 0 राहिले. आता 2 ला डिवाइड केल्यावर 5 ने तर 5 0 0, 2 ला डिवाइड करायचं 0 चा भागला गेला आणि मग 2 राहील, मग 25 होईल, 5 5 जा 25, म्हणजेच किती आला 2505. हे काय आली तुमची अमाऊंट, अमाऊंट म्हणजे ए आली किंवा रास आली, चक्रवाढ व्याजाने होणारी रास आली. आता आपल्याला काय काढायचंय चक्रवाढ व्याज, दुसरी किंमत काय काढावं लागेल चक्रवाढ व्याज किंवा कंपाऊंड इंटरेस्ट. कंपाऊंड इंटरेस्ट साठी काय करावं लागतं आपल्याला ए मायनस पी, अमाऊंट मधून प्रिन्सिपल मायनस करायचे. आता अमाऊंट माहिती आहे आपल्याला किती आलेले 2205, याच्यातून मायनस करू किती प्रिन्सिपल होतं आपलं पी 2000, इथे 2000 मायनस करायचे असेल आणि मग तुमचा आन्सर येणार, फायनल आन्सर किती होणार 205 रुपीज. येते लक्षात. तर हे तुमचं काय आलं चक्रवाढ व्याज आलं आणि ही तुमची काय आली रास. येते लक्षात. आपण पुढचा एक प्रश्न पाहू की त्याच्यामध्ये वैदिक गणितातील ट्रिकचा वापर करून अशा प्रकारे पटकन गुणाकार करता येतो. चला तर आपण पाहूया. बघा आता नेक्स्ट क्वेश्चन आहे, त्याच्यामध्ये आपल्याला प्रिन्सिपल म्हणजे मुद्दल 5000 रुपीज आहे, रेट ऑफ इंटरेस्ट 10.8 किंवा 8 PCP आहे आणि ड्युरेशन कालावधी 3 इयर्स आहे. तर आता इथे सुद्धा आपण पहिल्यांदा अमाऊंट काढू. ए इक्वल टू पी ब्रॅकेट 1 प्लस आर अपॉन 100 रेज टू n पॉवर. आता पी ची व्हॅल्यू किती आहे बघा 5000, इथे 5000 लिहिले आपण इंटू 1 प्लस आर, आर किती आहे बघा 8 आहे, मी इथे 8 लिहिले 8 अपॉन 100 आणि पॉवर किती आहे 3 येणार, कारण n ची व्हॅल्यू किती आहे, हा ड्युरेशन n असतो ना, त्याची व्हॅल्यू 3 आहे म्हणजे इथे 3 येणार. आता परत आपण इथे डिनॉमिनेटर
1 घेतला तर 5000 इंटू, आता यांचा कॉमन डिनॉमिनेटर 100 येणार आणि क्रॉस मध्ये मल्टिप्लाय करा 100 प्लस 8 असं होणार ना, येते का लक्षात? 100 प्लस 8 ब्रॅकेट 3 म्हणजेच काय 5000 इंटू 108 अपॉन 100 रेज टू 3. आता इथे तुम्हाला संक्षिप्त रूप द्यायची गरज नाही. आपण बघा आपल्या वैदिक गणितातील मेथडचा वापर करून याला सिम्प्लिफाय करू. म्हणजे काय येणार आता 5000 इंटू 108 अपॉन 100 अगेन 108 अपॉन 100 and 108 अपॉन 100. ओके, इथपर्यंत. आता बघा काय येणार, 0 जाऊ शकतात का बघा, 20 20 परत 10 10 काय राहिला 5 अपॉन 1 इंटू 108 इंटू 108 अपॉन 10 इंटू 108 अपॉन 100. आता 5 च्या टेबल मध्ये 10 आहेत की नाही, म्हणजे काय करू शकतो आपण 5 1 जा 5 5 2 जा 10 5 1 5 5 2 10. मग काय राहिलं आता 108 इंटू, आता इथे 2 ने डिवाइड करा, कारण इथे डिवाइड करणं सोपं आहे. इथे डिवाइड केलं काय येणार 2 5 जा 10 2 4 जा 8 इंटू, आता यातला डिनॉमिनेटरला 100 आहे म्हणजे डेसिमल फ्रॅक्शन करू शकतो याचा आपण. म्हणजे 201 म्हणून काय 108 मध्ये 2 डेसिमल सोडायचे राईट साइडनं 1 2 म्हणजे 1.08 आलं. आता यांचं जे प्रॉडक्ट आहे ते करणं सोपं आहे, कारण मी तुम्हाला मगाशी सांगितलं याला थोडा वेळ 108च मानू आपण, डेसिमलला साइडला ठेवू. म्हणजे काय 108 इंटू 108 करायचे आपल्याला. तर बघा इथे बेस किती घेणार तुम्ही, बेस म्हणजे पाया 100 आहे, 100 पेक्षा कितीने मोर आहे, ही नंबर जास्त आहे +8 न, आणि ही पण कितीने +8. ओके, आता इथे क्रॉस मध्ये बघा यांची बेरीज केली तर 116 येईल, यांची केली तरी 116 येईल. म्हणजे इथे +8 करू आपण, म्हणजे 116 हा फर्स्ट पार्ट झाला. आणि इकडे 8 इंटू 8 किंवा 8 स्क्वेअर लिहा, तो किती होतो 64 है ना. आता बघा बेसमध्ये 0 किती आहे 2 0 आहेत आणि इथे 2 डिजिट आहेत, म्हणजे तुमचं प्रॉडक्ट मिळालं 64611. बघा काहीतरी करावं लागलं का जास्त आपल्याला, यांचा गुणाकार आपण केला या दोघांचा, बरोबर. तो किती आला 54 इंटू यांचं प्रॉडक्ट किती आहे 11664. आता यांचं प्रॉडक्ट करायला आपण लेफ्ट टू राईट मल्टिप्लिकेशन करू. तुम्ही तुमच्या पद्धतीने केलं तरी चालेल. आता इथे 2 डेसिमल आहेत ना, म्हणजे इथे डेसिमल येणार आहे. आता 54 ने याला मल्टिप्लाय करू आपण. 54 ने मल्टिप्लाय करणं पण सोपं आहे. लेफ्ट टू राईट मल्टिप्लाय मी शिकवतो बघा, जागेवरच उत्तर येईल. प्रथम 5 ने यांना मल्टिप्लाय करायचं आणि नंतर 4 ने लेफ्ट टू राईट. याचा व्हिडिओ तुम्ही बघा, एंड स्क्रीनला तो पण मिळेल तुम्हाला, किंवा आपल्या चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये बघा. बघा 5 1 जा 5 ऍज इट इज लिहिले. आता परत 5 1 जा 5, तर तो 5 0 5 लिहायचा, 1 डिजिट 5 आला ना त्याला 0 5, मग 0 वर 5 खाली. आता 5 6 जा 30, म्हणजे 30 ला कसं लिहिणार 3 वर 0 खाली. 5 6 जा अगेन 30 3 0 and 5 4 जा 22 0. आता सेम आपण 5 ने मल्टिप्लाय केला, आता 4 ने करू. 4 1 जा 4 4 1 जा 4 राईट एज 0 4 4 6 जा 24 राईट एज 2 4 4 6 जा 24 राईट एज 2 4 4 4 जा 16 राईट एज 1 6. आता याला बॅलन्स केलं की तुमचं आन्सर आलं. कुठेही मोठा गुणाकार करायची गरज नाही, जाग्यावरच उत्तर मिळतं. बघा पहिलं 6 लिहिणार ऍज इट इज, आणि हे सर्व नंबर इकडे कॅरी करायचे. म्हणजे 1 + 4 + 1 इथे येणार 5, 4 + 2 इथे येणार 6, 4 + 2 6, आणि इथे 4 ऍज इट इज. आता यांचे ऍडिशन करा. 5 किती येते 8, इथे 9,
8 प्लस 12 जा 2 1 6 म्हणजेच किती आला आता डेसिमल आहेत ना इथे 2 म्हणजे इथे काय 0.56 म्हणजे तुमचं हे किती येणार तर एवढा हे काय आली तुमची रास किंवा अमाऊंट म्हणजे ही रास मिळाली. आता रास मिळाली तर तुम्ही काय काढू शकता चक्रवाढ व्याज काढू शकता. चक्रवाढ व्याज काय सूत्र आहे I इक्वल टू A मायनस T बरोबर ना. मग आता काय येणार ते हे किती आहे बघा तुमचं 6298.56 मायनस किती 5000.00 जिथे 65.8921 रुपीज एवढे काय असेल चक्रवाढ व्याज असेल आणि ही चक्रवाढ पद्धतीने होणारी रास असेल. कळालं. बघा तर थर्ड क्वेश्चन आहे. इथे आपल्याला किमती दिलेल्या आहेत. फॉर्म्युला यूज करू आपण. A इक्वल टू P ब्रॅकेट 1 प्लस R अपॉन 100 रेस टू N हा आपण सूत्र लिहिला. आता बघा प्रत्येकाची व्हॅल्यू टाकूया. P किती आहे बघा 4000 इंटू 1 प्लस R ची व्हॅल्यू किती आहे 7.5 अपॉन 100 रेस टू 2. ओके. आता बघा 4000 एज इट इज 100 इंटू 1 100 क्रॉस मल्टीप्लाय करा 100 प्लस 7.5 ओके 100 आणि इथे 7.5 रेस टू 2 म्हणजेच काय येणार 4000 इंटू 107 ऍडिशन केली आपण अपॉन 100 रेस टू 2. आता याला सिम्प्लिफाय करायचं कसं बघा. आता म्हणजे काय येणार तुमचं 4000 इंटू 107.5 अपॉन 100 इंटू 107.5 अपॉन 100 ओके. आता 0 बघा 2020 अजून 0 जातात का तर बघा 1010 म्हणजे काय राहिले 4 इंटू 107.5 इंटू 107.5 अपॉन 10 आहे ना. आता 10 कशाच्या टेबल मध्ये येतात 4 2 जा 4 and 2 5 जा 10 म्हणजेच काय 2/5 इंटू 107.5 इंटू 107.5 5 आपण कुठे आणले 2 च्या डिनॉमिनेटरला आणले. लक्षात येते. आता यांचं स्क्वेअर करणं सोपं आहे. कोणाचं यांचं. त्याला काय म्हणू आपण थोडा वेळ बघा 1075 and 1075. आता बघा ही कितीने मोर आहे. आता इथे बेस किती येणार ते ओळखता आलं पाहिजे तुम्हाला. बेस किती आहे तर 1000 बेस आहे. 1075 झाले ना. लक्षात येते तुमच्या. म्हणजे बेस तुमचा 1000 झाला. आता इथे 75 आणि इथे पण काय येणार 75. आता यांचं प्रोडक्ट मिळेल बघा तुम्हाला. आता याला क्रॉसला कोण आहे बघा. हे क्रॉसला आहेत 75 ते इथे ऍड करा. म्हणजेच काय होणार 10 1 15 जा 5 1 1 and 1 1150 ऍडिशन आली या दोघांची. याला नाही घ्यायचं ऍडिशन मध्ये. फर्स्ट पार्ट आणि सेकंड पार्ट मध्ये यांचं प्रॉडक्ट करा. आता यांचं प्रॉडक्ट म्हणजे 75 चा स्क्वेअर. 75 चा स्क्वेअरच करायचंय ना तुम्हाला. तो करणं एकदम सोपं आहे. कारण 5 चा स्क्वेअर काय येणार 25 आणि 7 ची नेक्स्ट नंबर कोण आहे रे 7 ची नेक्स्ट नंबर 8 आहे. येते लक्षात ना. आठवतं 7वीला होतं 7 8 चा 56. आता तुमचा आन्सर काढण्यासाठी बेसमध्ये 0 किती आहेत बघा. बेसमध्ये किती 0 आहेत 30 म्हणजे इथे 3 डिजिट घ्यायचे राईट साइडला. म्हणजे 5 2 6 आणि या 5 ला इकडे कॅरी करायचं. मग येते का लक्षात. 5 ला इकडे आणलं म्हणजे इथे काय होणार 5 5 1 1 एवढं आलं. समजतं. म्हणजे यांचं
आणि याला 5 ने डिवाइड केलं तर 5 ने डिवाइड केलं तर पहिला भाग 0चा लागेल आणि नंतर 0 घेऊ. 5 4 जा 20 बरोबर ना. 2 ला 5 ने डिवाइड केलं तर 0.48 आणि यांचं प्रॉडक्ट किती आलं एवढं आलं 1155,625. आता इथे 2 डेसिमल आहेत, इथे एक डेसिमल इथे एक डेसिमल म्हणजे तुमच्या आन्सर मध्ये इथे 2 डेसिमल येणार राईट साइडनं. समजतं ना. आता 4 ने मल्टिप्लाय करूया याला. डेसिमलला थोडा वेळ साइडला ठेवू आपण. 4 ने मल्टिप्लाय केल्यावर 4 1 जा 4 लेफ्ट टू राईट. अगेन 4 1 जा 4 राईट एज 0 4 4 5 जा 20 राईट एज 2 0 4 5 जा 20 2 0 4 6 जा 24 2 4 4 2 जा 8 राईट एज 0 8. सिंगल असल्यावर 0 करायचं, 8 ला 0 8 करायचं. 4 5 जा 20 2 0. आता यांना ऍड करू आपण. 0 10 जा 0 1 5 2 2 6 4. आता टोटल डेसिमल किती झाले बघा. इथे 2 डेसिमल आहेत आणि इथे 1 डेसिमल आहे म्हणजे टोटल किती डेसिमल येणार तुमचे तर 3 येणार. म्हणजे इथे डेसिमल येईल 3 डिजिट सोडून. म्हणजे तुमचा आन्सर थोडक्यात असा आहे 4622.5 रुपीज. ही काय झाली तुमची अमाऊंट किंवा रास. लक्षात येते. आता चक्रवाढ व्याज काढू शकतो आपण. चक्रवाढ व्याज बरोबर काय सूत्र आहे. चक्रवाढ व्याज किंवा कंपाऊंड इंटरेस्ट इक्वल टू ए मायनस पी. आता लिहूया व्हॅल्यू आपण. ए ची व्हॅल्यू पण माहिती आहे तुम्हाला किती आहे 4622.5 मायनस किती आहे प्रिन्सिपल आपला 4000 आहे. 0.0 घेऊ किती येणार 5 2 2 6 आणि इथे डेसिमल म्हणजे 622.5 रुपीज. हे तुमचं काय असेल तर कंपाऊंड इंटरेस्ट असेल आणि ही तुमची अमाऊंट असेल. म्हणजे दोन्ही किमती काढल्या आपण. बघा जर आपण वैदिक गणितातील सूत्रांचा आणि लेफ्ट टू राईट मल्टिप्लिकेशनचा वापर केला तर तुम्हाला सहजरित्या याचे आन्सर काढता येतील. इथे काही करायचं नाही, ऍज इट इज लिहायचे. कळालं. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रकारच्या उदाहरणांची तुम्ही प्रॅक्टिस करा. व्हिडिओ मोठा होईल त्यामुळे पुढचे प्रश्न आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पाहू. तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. आणि त्याचबरोबर आपल्या चॅनेलवरती असलेले वैदिक गणिताचे असे जे व्हिडिओ आहेत ते पण तुम्ही व्यवस्थित पहा म्हणजे तुम्हाला पुढे पण इतर प्रकारची गणितं सोडवताना सुद्धा म्हणजे तिथे गुणाकार फास्ट कसा करायचा, सबट्रॅक्शन ऍडिशन सबट्रॅक्शन टेबल कसे तयार करायचे असे भरपूर व्हिडिओ आहेत ते तुम्ही पहा म्हणजे तुमचं गणितातलं कॅल्क्युलेशन फास्ट होईल.